सोमवारी पहाटे विदर्भातील नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक कोसळलेल्या सरीमुळे काही भागात पाणी साचले तर विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सकाळच्या वेळेत कामावर निघालेल्या नागरिकांना व विद्यार्थ्यांना याचा फटका बसला. दरम्यान भारतीय हवामान विभागाने राज्यातील विविध भागांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच जळगाव, नाशिक, लातूर, नांदेड आणि कोल्हापूर जिल्ह्यातही हलक्या सरीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नागरिकांनी विजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्यावर न थांबता सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. हवामान विभागाने 22 ते 24 फेब्रुवारी 2026 दरम्यान देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस आणि गडगडाटासह सरींचा इशारा दिला आहे. जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विशेषतः 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीर व हिमाचल प्रदेशात तर 22 ते 24 फेब्रुवारी दरम्यान उत्तराखंडमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अवेळी पावसामुळे शेती पिकावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. हवामानातील या बदलामुळे तापमानात चढउतार होण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.